विक्रम एक शूर आणि शूर तरुण हिरवीगार शेतं आणि जंगलांनी वेढलेल्या एका शांत गावात राहत होता. गावकऱ्यांनी विक्रमचे धाडस आणि दयाळूपणाचे कौतुक केले. एका सूर्यप्रकाशित दुपारी गावकरी त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त असताना असुर नावाच्या दुष्ट राक्षसांचा समूह गावात आला. असुरांनी त्यांच्या भयंकर गर्जना आणि क्रूर हेतूने गाव लुटण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या गावकऱ्यांचे अन्न आणि पैसे चोरले. गोंधळाचा साक्षीदार असलेला विक्रम कृतीत उतरला. तो त्याच्या वडिलोपार्जित घरी गेला आणि दैवी तलवार परत मिळवली. एक पवित्र कौटुंबिक वारसा पिढ्यानपिढ्या निघून गेला. हातात दैवी तलवार घेऊन विक्रम युद्धात उतरला. विक्रमच्या शौर्याने हैराण झालेल्या असुरांनी त्याची थट्टा केली. पण विक्रम निडर होता. वेगवान आणि अचूक मारा करून त्याने एक एक करून असुरांचा पराभव करायला सुरुवात केली. विक्रम शौर्याने लढत असताना लढाई सुरूच होती. त्याची तलवार हवेतून उधळली. दैवी ऊर्जेचा माग सोडला ज्याने असुरांना कमकुवत केले. गावकऱ्यांनी सुरक्षित अंतरावरून पाहत विक्रमला जल्लोष केला कारण तो त्यांच्या घरांचे रक्षण करण्यासाठी लढला. शेवटचा असुर जमिनीवर पडताच विक्रम विजयी झाला. त्याच्या शौर्याबद्दल कृतज्ञ असलेले गावकरी त्याच्या नावाचा जयजयकार करत त्याच्या भोवती जमले. दैवी ऊर्जेने गुंजत असलेली दैवी तलवार विक्रमच्या हातात चमकत होती. त्या दिवसापासून विक्रमला नायक म्हणून गौरवण्यात आले. दैवी तलवारीची आख्यायिका गावाच्या इतिहासात कोरली गेली.